तेही खोटं बोलत नाहीत, आम्ही खोटं बोलत नाही. काल तर ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की अकोल्यामध्ये माझ्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी, मग अशा प्रकारचं तुम्ही सिल्वर ओक मुळात ती जागा आमची नाहीच आहे अकोल्याची. आम्ही कशावर चर्चा करू त्यासाठी? ती जागा काँग्रेस पक्षाकडे आहे. त्या जागेवरती आम्ही सिल्वर ओकला आतापर्यंत कधीही जागा वाटपावर चर्चा स्वतंत्रपणे झालेली नाही. जागा वाटपाची प्रत्येक चर्चा एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणूनच बाहेर झाली. सिल्वर ओकवरती किंवा मातोश्रीवरती महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीत जागा वाटपावर कधीच चर्चा झाली नाही. इतर काही विषय या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीतले समन्वयासंदर्भातले त्याच्यावर नक्कीच चर्चा झाली. आघाडीत द्यायचं नाहीये म्हणून अशा प्रकारे प्रयत्न. माझं असं काहीच म्हणणं नाही. ते अत्यंत विद्वान असे नेते आहेत. त्यांना या देशामधली हुकुमशाही नष्ट करायची आहे, त्यांना संघर्ष करायचा आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की त्यांना आघाडीत यायचं नाही. त्यांची इच्छा आहे, त्यांना फोडू द्या ना, फोडून द्या, त्यात काय झालं. नक्कीच चिंता आमची वाढेल की नाही मला माहित नाही, पण या देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे. या देशात लोकशाही आणि संविधान यांच्या विरुद्ध जी भूमिका घेत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही. मला वाटतं 3 तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे 12 वाजता, आणि त्यातले सगळे प्रमुख नेते माननीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेसचे नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती तुम्हाला तिकडे मिळतील. तुमच्याकडनं पण त्या जागेबद्दल बोललं जात नाही. कशाला बोलायचं? पण ते बोलतात की आम्हाला जो प्रस्ताव दिला त्यातील 2 जागा या विजयी होतील, मात्र बाकीच्या ज्या जागा आहेत या ते महाविकास आघाडीत पण जिंकू शकत नाही किंवा आम्ही पण जिंकू शकत. आम्हाला असं वाटत नाही. आम्हाला 48 जागाचा आत्मविश्वास आहे महाविकास आघाडी म्हणून. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 48 जागा लढू आणि आम्ही जिंकण्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. या सगळ्या गोष्टीला सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य आणि उत्तर त्यांनी जाहीर करू द्या. मग उत्तर प्रदेश, बिहार, बरं का, संपूर्ण महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्याच्यावरती पण अशा लढती करायच्या का? मला वाटत नाही. काँग्रेस हा एक मॅच्युअर्ड समंजस राजकीय पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढतीत काय होते सगळ्यांना माहिती आहे. मैत्रीपूर्ण लढत ही आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते. अजिबात नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार रविवारी दिल्लीत आहेत, त्यावेळेस काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे, शरद पवार अशी काही चर्चा होऊ शकते का या 5 जागांसंदर्भात? रविवारी आम्हाला दिल्लीत पोहोचू द्या, मग पाहू ना. जागांवर चर्चा होणार नाही. करू द्या ना. लोकशाही आहे. जी लोकशाही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. अजून नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर टीका केल्याबद्दल लोक तुरुंगात टाकतात. माझ्यावर टीका केल्याबद्दल तुरुंगात टाकायचा प्रश्न येत नाही कोणाला. कोणावर तरी खापर फोडायचं असतं तर फोडू द्या. अभिनेते गोविंदा यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्याबद्दल काय तुम्हाला काय? मला काहीच वाटत नाही. मगाशीच मी वाचत होतो राम नाईक यांचं एक स्टेटमेंट की मागे ते एकदा निवडणूक लढले होते आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी कोणाची मदत घेतली होती अंडरवर्ल्डमध्ये याचा खुलासा केंद्रीय मंत्री असलेल्या, राज्यपाल पद भोगलेल्या एका सन्माननीय व्यक्तीने केला. तेच गोविंदा आहे. आता भारतीय जनता पक्षाची भूमिका मला समजून घेतली पाहिजे की त्यांच्या एका नेत्यानं ज्याच्यावर आरोप केला तो तुमच्या मित्र पक्षातून जे निवडणूक लढणार असेल तर तुमची भूमिका काय? का राम नाईक खोटं बोलत होते? अपेक्षेने ते आलेले मला माहित. त्यांना राजकारणात काम करायचं. करू द्या ना.
लोकशाही आहे. स्टार प्रचारक आहेत असं ते म्हणतात. स्टार बघूया, आधी एखादं सिनेमाच्या पडद्यावर त्यांनी काम करावं. बरेच दिवस त्यांनी काम केलेलं नाही स्टार म्हणून. मला माहित नाही. चला. तर दिल्लीमध्ये जागांवरती चर्चा होणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. मविया 48 जागा लढणार आणि आम्हाला जिंकण्याचा आत्मविश्वास आहे असंही संजय राऊत म्हणाले.